हाय हॅलो नमस्ते, मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज आहे बघा संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या घरात पण बाप्पा असते वर्षभर. नवसाचा बाप्पा आहे. सासूबाईंनी नवस केलं तर मिस्टरांच्यासाठी, तेव्हापासूनचा बाप्पा माझ्या घरी असतो वर्षभर. ह्याच्यात आपल्या गणपतीच्या वेळेस म्हणजे सप्टेंबरमध्ये जी मूर्ती बसते ती पुढच्या सप्टेंबरमध्ये मी अनंत चतुर्दशी दिवशीच विसर्जन करतात ती बाप्पाची मूर्ती. वर्षभर पूजा असते आमच्या घरी त्याची. मी दाखवते तुम्हाला माझ्या घरातला बाप्पा कसा आहे ते. खूप छान आणि सुंदर आहे मूर्ती माझ्या घरातली. बघा, तुम्हाला खूप आवडेल सगळ्यांना. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या घरातला बाप्पा कसा आहे. थांबा मी दाखवते तुम्हाला. हा बघा माझ्या घरातला बाप्पा आहे. यावर्षी थोडीशी छोटी आणली आहे मूर्ती, नाहीतर 5 फूट असते, 3.5 फूट असेल यावेळेस काहीतरी. 5 फुटापर्यंत असते घरातली आमच्या बाप्पाची मूर्ती. आणि मी बाप्पाला जाईचा हार खूप फुलं होती त्यामुळे बनवून घातला. खूप सुंदर आहे मूर्ती. आणखीन एकदा माझ्याकडून सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. संकष्टी चतुर्थी असताना आज आहे बघा उपवास माझा. आणि हे शेंगदाणे भाजून घेतलेत मी खिचडीत घालण्यासाठी पण आणि खाण्यासाठी पण. इकडे शाबू घेतलेत भिजवून. आणि लाल तिखट घालून आमच्यात आवडत्या सगळ्यांना खिचडी, त्यामुळे लाल तिखट काढून घेतली. आणि बटाटा घालायचा. दाखवते तुम्हाला मी माझी रेसिपी खिचडीची. शाबूची खिचडी बनवायची चाललं बघा. दुपारचे वाजलेत 1:15 आणि आता आम्ही खिचडी बनवणार आहे. त्याच्यासाठी तेल टाकलं कढईत. इकडं बटाटा बारीक चिरून घेतला आहे. हे लाल तिखट आणि मीठ घ्यायचं राहिले. शेंगदाण्यांचं भाजलेले. आणि इकडे शाबू. थोडंसं शेंगदाणं भाजून थोडेच खाण्यासाठी. आता बनवणार आहे खिचडी. पण चिरलेला बटाटा शिजून ठेवलेला आणि तळतला राहिला. एक बटाटा घेतला आहे. बटाटा मी लालसर होईपर्यंत भाजून घेतला आहे बघा. थोडंसं मीठ टाकलं आहे मी त्याच्यात, म्हणजे बटाटा लवकर शिजतो तेलात. इकडे शाबूत मी शेंगदाण्याचं मोठं कूट घालून घेणार. आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ सगळं मिक्स करून नंतर थोडे आता परतणार आहे. आमच्यात मिरचीची खिचडी आवडत नाही, म्हणून मी याच्यात लाल तिखट घालून घेतले. कूट भाजलेले शेंगदाण्याचं कूट. आता मी सगळी बटाटा बघा कसा परत ह्याच्यात टाकून घेणार आहे. व्यवस्थित भाजून घ्यायची आपण खिचडी. साधी सिंपल माझी रेसिपी आहे खिचडीची. आमच्याकडे असंच बनवलं खिचडी. बनवून तयार आहे खिचडी. खूप छान आणि मोकळी बनली खिचडी. बाप्पाला आता मी नैवेद्य काढून घेणार आहे आणि बाप्पाला नैवेद्य दाखवून मग खायला घेणार आहे. हा बघा खिचडी बनवून तयार आहे. मी बाप्पासाठी नैवेद्य काढला आहे. आणि त्याच्यात बघा दही आहे, शेंगदाणे घेतलेत आणि ही खिचडी बनवलेली घेतली साबुदाण्याची. मी नैवेद्य दाखवणार आहे मग मी खायला घेणार आहे आता तसंच. दुपारचे वाजलेत बघा 2 आणि घेतले फराळ करायला. मी या सगळेजण फराळ करायला. फराळ झाल्यानंतर पण भरपूर काम आहेत माझ्याकडे आज. पॅकिंग संपले शॉपीतलं सगळं बासुंदीचं, ती पण हे करायचं आहे. मला पॅकिंग करून घ्यायचं आहे. मी त्याचं पण शूट घेईन. पनीर पॅकिंग आणि श्रीखंड पण बनवून तयार करायचं आहे. या सगळेजण फराळ करायला आज. रात्रीचे बघा वाजलेत आता 9:30 आणि आजचं नैवेद्यासाठी मी बनवले काय काय बघा. चपाती आहे, मसूर आणले पार्सल, ही भाजी बनवले
इकडं भात आहे, इकडं स्वीटमध्ये बासुंदी आहे आपली, आणि इकडं हा सलाडमध्ये मुळा आणि कांदा आणि टोमॅटो हे आहे, लिंबू आहे. आता मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे सगळा, आणि मग मी जेवायला ताट करून घेणार आहे. 9:30चं टायमिंग आहे चंद्रोदयचं. तर वाजलेत बघा 9:30. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि सकाळी घातलेला आपण बाप्पाचा हार बघा जाईचा सगळा सुकून गेला आहे. तर तो उद्या सकाळीच काढायला पाहिजे. आणि आता मी नैवेद्याचं ताट आणले, आरती करून घेणार आहे मी आणि नैवेद्य दाखवून घेणार आहे. इकडं ताट आहे बघा, इकडे हे आरतीचं ताट केलं आहे. खरं आता इथं मला ही करायला शूटिंग करायला कोण नाही म्हणून मी एकटीच करणार आहे सगळं. सर्वांनी सुंदर सुंदराची कंठी मानता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्नकक्त फळाती गौरी कुंभा कुंदनाची होती कुंकेश्वरा हिरे जडित मुकुट शोभे टोबरा रुंधेनु पुरे चरणी घागर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदरती चांबर सुंदर वंदना सरळ सुंदर वक्रतुंड श्रीनेना दास रामाचा वाटपाय सजना संकटी पहावी वाणी रक्षावी सुवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. गणेश मोरया. माझी आरती करून झाल्या, तर मी नैवेद्य दाखवून घेणार आहे. नैवेद्याचं ताट आहे, तर नंतर जेवायला असंच घेणार आहे मी. 9:33 झालेत आणि आता मी बसणार आहे जेवायला बघा. हे जेवण आहे आपला आजचा मेनू आहे. गणपती बाप्पासाठी आज बनवला आहे हा मेनू. या सगळेजण जेवायला.